सो वेलकम. आजचा सेशन मेन आहे वेडिंग फोटोग्राफी रिलेटेड. तर वेडिंग फोटोग्राफीच्या बद्दल खूप जणांचे प्रॉब्लेम्स म्हणा किंवा कन्फ्युजन्स असतात की एक्झॅक्टली स्टार्ट कसं करायचं किंवा मॅनेज कसं करायचं फ्रॉम गेटिंग अ शूट किंवा शूट आला तर ते कसं टीम मॅनेज कशी करायची किंवा कुठली इक्विपमेंट्स घेऊ. खूप जणांचं फर्ग्युसनमध्ये असताना खूप जणांचं असायचं की हे शूट आहे आणि मी 85 नेऊ का 50 mm नेऊ का 35 mm नेऊ का वाईड अँगल ठेवू. सो हा खूप जणांना प्रॉब्लेम होता की नक्की काय इक्विपमेंट्स किंवा काय गोष्टी कॅरी करायच्या आणि शूट्स कसे मॅनेज केले जायचे. तर ह्याच्याबद्दल अख्खा सेशन आहे. सो लेट्स स्टार्ट. ओके. सो मॅनेजिंग अ वेडिंग शूट. तर वेडिंग शूट सगळ्यांना माहिती असेल ओव्हरऑल की खूप कन्फ्युजिंग आणि खूप एकत्र असतात, खूप मिक्सचर असतं त्याच्यामध्ये. की असं घडत नाही की सिम्पल कमर्शियल शूट सारखा किंवा पोर्ट्रेट असाइनमेंट सारखा आहे की आलं शूट केलं आणि पुढे सरकलो. पण ह्याच्यात खूप गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. सो पहिली गोष्ट त्यातली आहे म्हणजे सिलेक्टिंग अ वेडिंग. सेकंड इज अ सिलेक्टिंग अ स्टाईल. थर्ड इज अ सिलेक्टिंग टीम. फोर्थ सिलेक्टिंग द इक्विपमेंट्स. नंतर डेटा मॅनेजमेंट, पोस्ट प्रोसेसिंग अँड प्रिंटिंग आणि शेवटचं इज अ डिलिव्हरिंग इट टू द क्लायंट. सो फर्स्ट आपण बघूया सिलेक्टिंग अ वेडिंग. सो सिलेक्टिंग अ वेडिंग ह्याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा तुम्ही सुरू करता शूट्स तेव्हा लिटरली असं असतं की एक शूट आलाय, घेतला आपण शूट, दिसतोय, घेतोय किंवा कोटेशन अप्रूव्ह होत आहे आणि आपण शूट घेतो. पण एक सर्टन स्टेज अशी तुम्ही स्वतःला आणायची असते की त्याच्यात तुम्ही सिलेक्ट करता की या वेडिंगमधनं तुम्हाला काय मिळतंय. सो आर यू टेकिंग दिस वेडिंग फॉर अर्निंग मनी का तुम्ही शूट घेताय की काहीतरी तुमच्या पोर्टफोलिओत ॲडिशन होतीये का नाही. आणि मी म्हणेन की पोर्टफोलिओ ॲडिशन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण पैसे मिळत राहतील पण पोर्टफोलिओत जर तुमचे फोटोज येत राहिले तर एकाच क्लायंट थ्रू तुम्हाला मल्टिपल क्लायंट्स मिळत जातात. सो युजली हे प्रेफर्ड आहे की तुम्ही शूट करत राहणं जास्तीत जास्त. तर सिलेक्टिंग अ वेडिंग मध्ये पहिलं मी युजली बघतो असं की काय गोष्टी आपण याच्यात म्हणजे मला काय त्या वेडिंग मधनं मिळणार आहे. इन्स्टेड ऑफ पैसे काय शॉर्ट्स मिळतात. जसं हा फोटो आहे, हा सिम्पल एक वेडिंग होतं, स्विमिंग पूलच्या साईडला मला एक शॉट मिळाला. सो दिस इज माय पोर्टफोलिओ इमेज. पण रॅन्डम की हे मला किती पैसे देतात आणि किती होतंय मग मला काय मिळणार आहे हे शोधण्यापेक्षा इमेजेसच्या मागे जास्ती धावा. ओके. सिलेक्टिंग अ स्टाईल. तर प्रत्येक फोटोग्राफरची, प्रत्येक ऑर्गनायझेशनची एक स्टाईल असते की कोणतरी ब्लॅक अँड व्हाईट्समध्ये शूट करतं, कोणतरी फ्लॅट कलर्समध्ये शूट करतं, कोणतरी फार विविड कलर्समध्ये शूट करतं किंवा ड्रामा प्रत्येकाच्या वेडिंगमध्ये वेगवेगळा असतो. पण मी असं म्हणेन की फोटोग्राफरची एक स्वतःची स्टाईल असते पण ती थोडी मॅनिप्युलेट पण करता आली पाहिजे. तुमचा क्लायंट कसा आहे ह्याच्यावरती तुम्हाला ती थोडीशी स्टाईल मॅनिप्युलेट करता आली पाहिजे. काही क्लायंट्स असे असतात की ज्यांना प्रचंड विविड सिलॉएट्स या इमेजेस पण चालतात. काही जण असतात की नाही त्यांना अगदी टिपिकल जास्तीत जास्त कलर्स आणि अशाच जास्ती गोष्टी हव्या असतात. सो सिम्पल आता हा जो इथे तुम्हाला जे स्क्रीनवर इमेज दिसते की सिम्पल इमेज आहे मरीन ड्राईव्ह वरती काढलेली. पण काही जणांना ही स्टाईल आवडत नाही, काही जणांनाही फार आवडते. सो हा क्लायंट होता, ह्याला ही स्टाईल आवडली. सो कुठली स्टाईल आपण चूज करायची ही क्लायंटवरती, प्रत्येक असाइनमेंटवरती डिसाईड करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इन्स्टेड ऑफ पुटिंग अवर स्टाईल इन एव्हरी वेडिंग. कारण काही वेडिंग्स अशी असू शकतात जी तुमची लेट्स से की तुम्ही कुठलं तरी एक अगदी मारवाडी वेडिंग शूट केले किंवा गुजराती वेडिंग शूट केले जिथे तुम्हाला खूप कलरफुल गोष्टी आहेत आणि सडनली ती तुम्ही एक स्टाईल तयार करता आणि नंतर तुम्हाला एक ख्रिश्चन वेडिंग आलं जिथे तुम्हाला काळ्या पांढऱ्याशिवाय काही नाहीये. अचानक तुमची स्टाईल पूर्ण बदलावी लागते. मग इन्स्टेड ऑफ फीज थोडंसं जर आपण लिबरल राहिलो या बाबतीत की काय करू शकतोय काय नाही करू शकतोय तो ऑटोमॅटिकली आपल्याला खूप इझी जातं शॉर्ट्स शूट करायला. ओके.
सिलेक्टिंग अ टीम, तर खूप जणांकडे मी बघतो की 10-15 जण असतात आणि काही नाही, छोटीशी गोष्ट आहे काहीतरी आणि त्याच्यात 8-8 जण जातात शूट करायला. की एखादी एंगेजमेंट आहे, 50 लोक आहेत आणि 6 फोटोग्राफर्स आहेत, की ह्याला काहीच अर्थ नाही. कारण तुम्ही ऍक्च्युअल गेस्टपेक्षा तुम्ही फोटोग्राफर्सच जास्त असतात आणि स्टेज छोटं असताना अख्खं स्टेज कव्हर फोटोग्राफर्सनी होतं. सो माझं असं म्हणणं आहे की तुमची जी टीम आहे त्याची तुम्ही टीम सिलेक्ट, तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाला जेव्हा तुम्ही इन करताय तुमच्या टीममध्ये, तो पैसे किती घेतोय किंवा तो फुकट करतोय का काय करतोय ह्याच्यापेक्षाही तो त्याची कपॅसिटी काय आहे फोटो काढण्याची, तो काय स्टाईलचे फोटोज काढतोय, तुम्ही जी स्टाईल करता, तुम्ही जी वेडिंग शूट करता त्या स्टाईलला ती सुटेबल आहे का नाही, ह्याच्यावर तुम्ही त्याला सिलेक्ट करा. त्याच्यात पुढचं असं की त्याच्याकडे कुठला कॅमेरा आहे हे बघू नका. तो जो काही कॅमेरा आहे तो त्याला नीट युटिलाइज करता येतोय का नाही हे बघा. कारण समोर आत्ता तो कुठला तरी 700D 600D वापरत असेल आणि सडनली 2 वर्षानंतर ही माईट शिफ्ट टू सोनी किंवा निकॉन मीडियम मिररलेस कॅमेरावरती शिफ्ट होईल. सडनली तुमचा अख्खं व्ह्यू बदलू शकतो त्याच्याबद्दलचा. म्हणून की जेवढं तुम्ही असं बघाल की एखादी गोष्ट की जी तुम्हाला तुमच्या स्टाईलला सूट होऊ शकते अशाच माणसाला इन करा. आणि जरी तुमच्याकडे एक 8-10 जण आहेत तर प्रत्येक वेळेला 8-10 जणांना घेऊन जायची गरज नाही. असा माणूस घेऊन जा की तो त्या वेडिंगसाठी किंवा त्या पर्टिक्युलर असाइनमेंटसाठी परफेक्ट आहे. अशी 1-2 जण घेऊन जा, ती तुमचं काम सोपं करतील. 8-10 जण तुम्हाला फोटो तर नक्की मिळतील, फक्त तुमचं पोस्ट प्रोसेसिंगचं काम खूप वाढवतील. सडनली तुमचं जे 1000-2000 फोटो बसवत आहे तुमच्याकडे एका इव्हेंटचे 8000 फोटो झाले आणि अल्टिमेटली क्लायंट तुमचा 200 ते 300 फोटोंचाच अल्बम करणार आहे. सो काहीच फायदा नाही होत तुम्ही 8 फोटोग्राफर्स घेऊन जाऊन, उलट प्रॉब्लेम्स जास्ती क्रिएट होतात. सो असं आहे की जी बेस्ट तुमची जी टीम आहे, बेस्ट लोक जी आहेत ती घेऊन जा. ओके, इक्विपमेंट सिलेक्शन, कॅरी व्हॉट यू रिअली नीड. तुमच्याकडे मे बी 10-15 लेन्सेस असतील, काय फ्लॅश असतील, गरज नाहीये. तुम्ही आउटडोर शूट करताय आणि स्ट्रोब लाईट घेऊन गेला, काहीच अर्थ नाही. किंवा पोर्टा लाईट घेऊन गेलात, काहीच अर्थ नाहीये त्या गोष्टीला. किंवा तुम्ही शूट करताय एकदम छोट्याशा जागेत, तिथे तुम्ही रिफ्लेक्टर घेऊन गेलात, काहीच पॉइंट नाहीये. की जिथं जी गरज आहे तेवढंच इक्विपमेंट कॅरी करा. तुमचं बॅक साईज ही तुमची एवढीच पाहिजे की जेवढी तुम्ही मिनिमल कॅरी करू शकता, तुम्हाला इझी झाली पाहिजे ती कॅरी करायला. की एखादं लेट्स से खूप जण पुण्यात शूट करतायत, सो सगळ्यांना श्रुतिमंगल कार्यालय वगैरे माहिती असेल. श्रुतिमंगल कार्यालयात जाऊन तुम्ही 70-200 mm ची लेन्स वापरून तुम्हाला काहीच उपयोग नाहीये. पण त्याच्यामध्ये लॉनवर मे बी तुम्हाला 70-200 उपयोगी पडू शकते. पण एक असा इन्सिडेंट झाला होता की श्रुतिमंगलला एक जण ग्रुप फोटो 70-200 वरती काढत होता, की ज्याचा काहीच पॉईंट नाहीये, ज्याला 35च्या वर शक्यतो तुम्हाला ग्रुपला जाता पण येत नाही. अशा वेळेला तुम्हाला 70-200 तुम्ही यूज करताय. सो काहीच पॉईंट नसतो त्याच्यामध्ये. सो तुमची असाइनमेंट कुठे आहे, तुमचा व्हेन्यू काय आहे हे बघून तुम्ही तुमची इक्विपमेंट सिलेक्ट करा, तुमच्या टीमची इक्विपमेंट सिलेक्ट करा. उगाच असं नका करू की तुम्ही पण 85 mm वापरता, दोघेही पुढचे तुमच्यावरच 85 mm वापरतात. मग अशाला तुम्ही काय त्यांना रोल देऊ शकता की तुम्ही वाईड अँगल शूट करू शकता, थोडं मिड रेंज पोर्ट्रेट्स असू शकतात. सो इक्विपमेंट्स तुमच्या आणि तुमच्या टीमची तुम्ही अशी डिझाईन करू शकता की अशी डिसाईड करू शकता की काय गरज आहे किंवा काय इव्हेंट आहे. सो तुम्ही जेव्हा मेन आहे की तुम्ही जेव्हा क्लायंटला भेटता, सो हे मी फर्स्ट थिंग ह्या सगळ्याच्या आधी मी सांगेन की जेव्हा तुम्ही वेडिंग शूट घेता, प्लीज तुम्ही वेडिंग शूट घ्यायच्या आधी, असाइनमेंट घ्यायच्या आधी तुम्ही प्लीज क्लायंटला भेटा. कारण जर तुम्ही क्लायंटला भेटला नाहीत तर काहीच त्याला अर्थ नाहीये. सो क्लायंट हा खूप महत्वाचा भाग आहे. क्लायंटशी तुम्ही बोला, क्लायंटशी डिस्कस करा, काय व्हेन्यू आहे, काय तो एलिमेंट्स ठेवणार आहेत, डेकॉर वाईज आहेत किंवा काही सरप्राईजेस असतील तर वगैरे जे काही आहे त्याप्रमाणे तुमची अख्खं तुमचं किट डिझाईन झालं पाहिजे. ओके, सो दिस इज व्हॉट आय कॅरी इन माय बॅग. सो XH3 हा माझा प्रायमरी बॉडी असते नेहमी. सो जे माझ्याबरोबर शूट करतात ऑलरेडी त्यांना माहिती आहे की XT3 ही माझी प्रायमरी बॉडी असते वेडिंगसाठी. सेकंडरी बॉडी मी बऱ्याच वेळेला वापरतोच असं नाहीये, पण जेव्हा वापरतो ती XT20 असते, छोटी बॉडी आहे.
ह्यातल्या काही लेन्सेस माझ्याकडे आत्ताच आल्यात, पण आय स्टील मी पूर्वी वापरायचो याच्या 1.4 व्हर्जन्स प्राइम्सकडनं रेंट करून. सो 56 1.2 विच इज 85mm इक्विव्हलंट, जे पोर्ट्रेट शॉट्ससाठी खूप उपयोगी आहे. 23mm ही युजली मला 35mmचा अँगल देते फुल फ्रेमच्या कम्पॅरिझनमध्ये. सो 23mm माझ्याकडे आत्ताही आली आहे F2, पण पूर्वी मी याच्या आधी 1.4 किंवा 35mm 1.4 यूज करायचो फुजीची. एक्सलंट फॉर मिड रेंज पोर्ट्रेट्स. तुम्हाला थोडेसे मोठे थोडे शॉट्स हवेत, थोडेसे मिड वाईड थोडे शॉट्स हवेत तिथे. रॉकिनॉन 12mm F2 आहे, ती पण माझ्याकडे आत्ता आली आहे, पण इट इज एक्सलंट लेन्स फॉर तुमचे ड्रामॅटिक शॉट्स. स्पेशली मंगलाष्टक चालू असताना ड्रामॅटिक वाईड अँगल शॉट्स तुम्हाला हवे असतील तर दिस इज अ एक्सलंट लेन्स. पुढचं आहे 1024 इज गुड लेन्स फॉर शूटिंग डेकॉर्स, की युजली लॉन्स आणि यांची डेकॉर्स खूप मोठी असतात, हॉल्सची एवढी मोठी नसतात. म्हणजे एनिहाव 24 म्हणजे काय 56mm वरती किंवा 23mm वरती पण ती कव्हर अप होऊ शकतील. पण 2024चा उपयोग होतो की जिथे तुम्ही टाईट स्पेस आहे किंवा लॉन आहे की ज्याचा डेकॉरच ओव्हरऑल खूप मोठा आहे, अशा की 1024चा खूप उपयोग होतो. एक्स्ट्रीम वाईड अल्ट्रा वाईड अँगल लेन्सेस असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. असं नाही आहे की हे नेसेसरी आहे, पण असं इफ यू हॅव दीज काइंड ऑफ लेन्सेस इट इज गुड. अदर इक्विपमेंट्स, गोडॉक्सचा माझ्याकडे मॅन्युअल फ्लॅश आहे, मी TTL फ्लॅश नाही यूज करत गोडॉक्सचा अजून तरी. मी TT600 वापरतो, त्याच्यावर मॅगमॉडचा मॅक्स प्युअर असतो जो सध्या मी वापरत नाहीये फार, पण मी जेल्स युजली यूज करतो. सो जो आधीचा एक फोटो होता ज्याच्यामध्ये कपल मरीन ड्राईव्हवर बसलेला आहे, तर तेव्हा मी मॅक्स प्युअर आणि मॅक्स जेल्स वापरली होती त्या शॉटला. रिफ्लेक्टर वापरतो मी, ग्रिड्स शक्यतो नाही वापरत, पण रिफ्लेक्टर मी यूज करतो कारण त्याचा उपयोग खूप होतो. तुम्हाला आउटडोर शॉट्स तुम्ही घेत असाल तर त्याचा बीम छान क्रिएट होतो, हाय इंटेन्सिटी बीम क्रिएट होतो. आणि हे दुसरा शेवटचा आहे म्हणजे गोडॉक्स 60x60चा सॉफ्ट बॉक्स, जो फोल्डेबल आहे, जो खूप इझी आहे कॅरी करायला. आणि कुठलाही आपला पोर्टाचा स्टँड घ्या किंवा कुठलाही लाईट आपला स्ट्रोब लाईटचा स्टँड घ्या, त्याला तो फिट होतो. अँड 60x60 इज मोर दॅन इनफ फॉर पोर्ट्रेट्स और कपल शॉट्स, की मी म्हणणार नाही फॅमिली शॉट्ससाठी याचा उपयोग होईल, पण कपल शॉट्स किंवा सोलो शॉट्स जे असतात आपण म्हणू, त्याला खूप उपयोगी होतो याचा. आणि हे अख्खं एका बॅगेत माझं सगळं बसतं. इतकं छोटं किट आहे की उगाच मोठे सॉफ्ट बॉक्सेस घेऊन जा किंवा मोठे स्ट्रोब लाईट्स कॅरी करा, याची काही गरज नाही. एवढूशा याच्यात तुमचं सगळं होऊ शकतं. सो मी म्हटलं असं की इक्विपमेंट्स तुम्ही चूज करताना ह्या गोष्टींचे विचार करा, की जरी मी हे सगळं घेऊन गेलो यातली एक पण जरी मी गोष्ट वापरली तरी माझं बॅगेचं वजन खूप नसतं ह्या. पण ऑब्व्हियसली फ्लॅश किंवा मॅगमॉड किंवा सॉफ्ट बॉक्स यापैकी कुठलं तरी एक यूज होतच होतं, असं होऊ शकत नाही की होत नाही. ओके, बॅग्समध्ये बघायला तर मी 2 फक्त बॅग्स कॅरी करतो. एक बॅग असते की जी फक्त कॅमेरा इक्विपमेंटसाठी असते, ज्याच्यामध्ये कॅमेरा, ट्रिगर आणि लेन्सेस असतात, जी मी युजली वॅनगार्डची यूज करतो. म्हणजे दोन्ही मी माझ्या वॅनगार्डच्याच आहेत, पण डावीकडे दिसते ती वॅनगार्ड अल्ट्रा रेस 49 जी मी फक्त कॅमेरांसाठी यूज करतो. आणि अप्राइस 38 आहे जी शोल्डर बॅग आहे, जी फक्त आणि फक्त मी फ्लॅश इक्विपमेंटसाठी वापरतो. सो जे ऑलरेडी माझ्याबरोबर ज्यांनी शूट केलंय तर त्यांना माहिती आहे की आम्ही एका कोल्हापूरच्या एका शूटला गेलो होतो आणि तिथे आम्ही अख्खं सामान या 2 बॅगेमध्ये फिट केलं होतं. अख्खं सामान वॅनगार्डच्या बॅकपॅकमध्ये आम्ही सगळे कॅमेरा आणि लेन्सेस ठेवले होते आणि उजवीकडच्या बॅगेत फक्त आणि फक्त आम्ही फ्लॅशेस ठेवले होते. आम्ही 2 बॅग्स घेऊन फक्त आम्ही कोल्हापूरच्या शूटला गेलो होतो. बाकी आणि आमच्या इंडिव्हिज्युअल कपड्यांच्या बॅग्स बास, आम्ही एवढंच कॅरी केलं होतं. आम्ही कुठलेही इक्विपमेंट्स किंवा कुठलेही एक्स्ट्रा इक्विपमेंट्स आम्ही घेऊन गेलो नव्हतो. ओके, डेटा मॅनेजमेंट ही सगळ्यात म्हणजे हे जे काय तुम्ही शूट करताय की तुम्ही काय इक्विपमेंट्स घ्या, कॅमेरे कुठलेही वापरा, तुम्ही क्लायंट कुठलाही घ्या, तुमचा व्हेन्यू काय असतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डेटा मॅनेजमेंट. कारण तुम्ही शूट करून आलात आणि आल्यावरती घरी तुम्ही आल्याने बॅकअप घेतला नाही आणि सडनली नेक्स्ट डे तुम्ही तेच कार्ड घेऊन तुम्ही शूटला गेला आणि फॉर्मॅट केलं, संपलं. काही तुम्ही 5 लाखाचं वेडिंग करो, नाही तर तुम्ही मीडियम फॉर्मॅट कॅमेरा वापरून शूट करो किंवा कुठलाही जगातला भारी कॅमेरा वापरून शूट करा, जर तुम्ही तुमचा डेटा मॅनेज करू शकत नाही तर तुमचं वेडिंग कम्प्लीटच होऊ शकत नाही.
नाही, डेटा मॅनेजमेंट ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सो युजली मी फर्ग्युसनमध्ये असताना सुद्धा सांगितले, बऱ्याच जी लोक मला भेटली त्यांना पण सांगितले की ज्या ज्या कॅमेऱ्यांमध्ये ड्युअल कार्ड स्लॉट्स आहेत, 2 कार्ड्स आहेत, प्लीज दोन्ही फिलअप करा आणि त्याचा बॅकअपवर ठेवा. एकात तुम्ही रॉ ठेवा, एकात जेपेक ठेवा, हरकत नाही. ॲटलिस्ट तुमच्याकडे 2 गोष्टी एका सायमल्टेनियसली तुमच्याकडे राहतात. एक जरी कार्ड फेल झालं, निदान चला रॉचं कार्ड फेल झालं तरी तुमच्याकडे जेपेग ची फाईल आहे. सो ठीक आहे, ऍटलिस्ट मी म्हणणार नाही की खूप तुम्ही काही त्याच्यातनं भारी करू शकाल, पण ऍटलिस्ट तुमच्याकडे डेटा आहे. असं घडणार नाही की सडनली क्लायंट म्हणतो की अरे डेटा कुठे नाही, फॉर्मॅट झाला, असं तुम्ही म्हणू शकत नाही. तुमच्याकडे एक डेटा नक्की आहे. मी युजली UHS-2 कार्ड स्लॉट्स वापरतो कारण माझ्या फुजीला UHS-2 कार्ड स्लॉट्स बसतात. पण असं काही नाही की UHS-2च वापरले पाहिजेत, UHS-1 पण चालू शकतात. बेसिकली UHS-1 आणि UHS-2 मध्ये फरक आहे स्पीडचा. सो UHS-1 साधारण 120 MBPS पर्यंत जाऊ शकतात, UHS-2 150 MBPS सुरुवात होते. सो मग ती 400 MBPS पर्यंतची कार्ड आतापर्यंत डिझाईन झालेली आहेत, विच इज एक्सपेन्सिव्ह पण नॉट नेसेसरी की तुमच्याकडे ती असलीच पाहिजे. पण 2 युजली माझ्याकडे असतातच असतात. जेव्हा मी ट्रॅव्हल करतो तेव्हा माझ्याकडे 2 हार्ड ड्राईव्ह नक्की असतात. एकामध्ये पहिली कॉपी असते आणि सेकंडमध्ये माझा अख्खा त्याचा बॅकअप झालेला असतो. आणि दरवेळेला म्हणजे कुठलाही कितीही उशीर हो त्या शूटला 2 ड्राईव्हमध्ये गेल्याशिवाय मी झोपत नाही. 2 ड्राईव्हमध्ये माझा डेटा गेल्याशिवाय मी झोपत नाही. एक झोप कमी झालेली चालेल वेडिंग्समध्ये, पण ही गोष्ट महत्वाची आहे की तुमचा डेटा सिक्युअर्ड असणं. सो इथं दिसत असेल की 1 TB हार्ड डिस्क, फर्स्ट कॉपी अँड बॅकअप कॉपी. आणि ऑलवेज हॅव अ बॅकअप ऑफ युअर शूट्स. दिस इज मस्ट ऑलवेज. कधीच बॅकअप्सला की नाही बघू उद्या कॉपी करू परवा कॉपी करू, नाही. फर्स्ट थिंग, एक वेळ कॅमेऱ्याची बॅटरी तुम्ही 2 मिनिटांनी उशिरा चार्ज करा, पण पहिला बॅकअप जाऊन दे. कारण कॅमेऱ्याची बॅटरी तुम्ही ऐन लोकेशनला जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. ओके, ओके. नंतरची गोष्ट आहे ती म्हणजे डिस्प्ले कॅलिब्रेशन. सो डिस्प्ले कॅलिब्रेशन ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खूप लोक ह्याला, बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल माहीत नाही आहे डिस्प्ले कॅलिब्रेशन बद्दल. पण ही अशी गोष्ट आहे की ह्याच्याशिवाय तुमची कुठलीच फोटोग्राफी होऊ शकत नाही. तुमची लँडस्केप असो, पोर्ट्रेट असो, वेडिंग असो, कुठली असो, डिस्प्ले कॅलिब्रेशन ही महत्वाची गोष्ट आहे. सो खूप जण म्हणतात की मी खूप भारीतला डिस्प्ले घेतलाय किंवा मी खूप भारीतला लॅपटॉप घेतलाय. तुम्ही इझो घ्या, तुम्ही ॲपल घ्या, तुम्ही डेल घ्या, कुठलाही घ्या, कुठलाही डिस्प्ले तेवढा कॅलिब्रेटेड नसतो. त्यांच्या परीने ते कॅलिब्रेट केलेले असतात. सो मुळात कॅलिब्रेशन म्हणजे काय, तर तुम्ही आपली फोटोग्राफी ज्यांना माहिती असेल तर RGB वरती होते, रेड ग्रीन ब्लू. जेव्हा तुम्ही एखादा फोटो काढता तो करेक्ट RGB येतो तुमच्या कॅमेरामध्ये, पण तोच तुम्हाला फोटो तुमच्या डिस्प्लेवरती तसाच्या तसा नाही दिसला तर त्याला काहीच नाही. तुम्ही एडिट करताना पूर्ण वेगळंच करणार आहात एडिट. लेट्स से तुमचा आता ॲपलमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की ॲपलचे डिस्प्ले येताना थोडेसे ब्लूइश टिंच वरती येतात, डेलचे थोडेसे वॉर्म साईडला जातात आणि तुमचा फोटो असतो न्यूट्रल. सो डेलमध्ये काय करतात की ते वॉर्मनेस कमी करायला ब्लू फिल्टर ॲड करतात आणि तो ब्लू करतात आणि हे ब्लूचा एकदम वाढवून ठेवतात ॲपलवाले. आणि अल्टिमेटली प्रिंट करता किंवा दुसऱ्याच्या डिव्हाइसवरती बघतात तेव्हा ते पूर्ण वेगळंच दिसत असतं. सो तुमचा डिस्प्ले हा कॅलिब्रेट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यासाठी इझी हार्डवेअर्स आहेत. हे डेटा कलरचं SpiderX आहे, कलर मंकी म्हणून एक आहे, आणि हे स्वस्त आहेत. हार्डली 8,000 ते 10,000 हे ॲक्च्युअल टूल्स विकत मिळतात. प्राइम्सकडे आय थिंक सो 100 का 400 रुपयाला हे कॅलिब्रेशन टूल आहे ऑलरेडी रेंटवरती. आणि तुम्ही एकदा केलं की तुम्ही दर 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी हे फक्त रिपीट करायचं आहे. सो तुम्ही एक ग्रुप मध्ये जरी तुम्ही रेंट केलं तर इट इज व्हेरी चीप आणि हार्डली टेक्स 10 मिनिट्स टू कॅलिब्रेट द डिस्प्ले. त्यामुळे खूप खूप गरजेची गोष्ट आहे डिस्प्ले कॅलिब्रेट ठेवणं. ओके, पोस्ट प्रोसेसिंग आणि प्रिंटिंग. सो पोस्ट प्रोसेसिंगसाठी मेनली मी यूज करतो लाईटरूम. खूप जण असे आहेत की जे फोटोशॉप यूज करतात. नो ऑफेन्स, मी असं म्हणत नाही की त्यांनी फोटोशॉप वापरणं ऑड आहे किंवा प्रॉब्लेमॅटिक आहे, पण फोटोशॉपचा एक प्रॉब्लेम आहे. फोटोशॉपचा प्रॉब्लेम हा आहे की
ते खूप 1-to-1 सॉफ्टवेअर आहे. तुम्ही एक इमेज घ्या आणि ती एडिटला ठेवा आणि त्याचं प्रोसेस करून पुढे न्या. पण लाईटरूमचा ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही लाईटरूमला तुम्ही मल्टिपल इमेजेस करू शकता, की तुम्ही हजारो इमेजेस घ्या एकाच वेळेला प्रोसेस करू शकता. इव्हन तुमची जर काही एखादी स्पेसिफिक एडिटिंगची स्टाईल असेल तर तुम्ही ती ऑलरेडी एक प्रीसेट म्हणून तयार करू शकता आणि ते इम्पोर्ट करतानाच त्याला तुम्ही ती ऑलरेडी अटॅच करू शकता, ती प्रोसेस करू शकता. त्याचा ॲडव्हान्टेज हा होतो की तुम्ही जर इम्पोर्ट करताना जर ती तुम्ही प्रोसेस केली, ती तुम्ही तुमचा प्रीसेट त्याला अप्लाय केलात तर तुमचं पुढचं काम पूर्ण कमी होऊन जाईल. आता फक्त तुम्हाला मायन्यूट ट्वीट्स करायचे जे तुम्हाला माहिती आहेत की ब्राईट करायचे किंवा डाऊन करायचे किंवा थोडंफार क्रॉपिंग करायचं आहे. एका वेडिंग मागे यू शुड नॉट इवन स्पेंड 3 days ऑफ एडिटिंग. की हां, स्पेशल इमेजेस मी म्हणत नाही की स्पेशल कपलचे इमेजेस असतील किंवा डेकॉरचे इमेजेस असतील ज्याच्यावर तुम्ही वेळ घ्या, अगदीच घ्या. पण नॉर्मल रिच्युअल्स आहेत, नॉर्मल ग्रुप फोटो आहेत ज्याला लोक 2-2 दिवस लावतात ग्रुप फोटो एडिट करायला. कारण ऑब्व्हियसली 500 फोटो असतात, तुम्ही फोटोशॉपमध्ये प्रोसेस करताय. ऑब्व्हियसली एक फोटो बघा, त्याला म्हणजे नीट ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट करा, शार्पनेस करा, सॅच्युरेशन करा, क्रॉप करा, मग सेव्ह करा. ही तुमची गोष्ट हार्डली 10 मिनिटात व्हायला पाहिजे. त्याला एवढा वेळ लागला नाही पाहिजे. आणि खूप लोकांचं हे होतं की त्याच्यामुळे वेडिंगच्या डिलिव्हरीज खूप लांबतात. खूप जणांच्या वेडिंगच्या डिलिव्हरीज 2-2, 4-4 महिन्यांनी येतात. त्याचं कारणच आहे की दे डोंट यूज दी सॉफ्टवेअर्स टू इट्स फुल पोटेन्शियल. लोक ते फक्त तेवढं किंवा जेपेक कन्वर्ट करायला लाईटरूम वापरतात. पण इट इज अ गुड एडिटिंग सॉफ्टवेअर हे कोणालाच अजून कळत नाही. सेकंड इज पिक्सेलो स्मार्ट अल्बम. सो हे बेसिकली अल्बम मेकिंग सॉफ्टवेअर आहे. खूप जण असे आहेत की जे लॅब्सकडे डिझाईन करायला देतात अल्बम्स. प्रॉब्लेम लॅबकडे देण्याचा असं आहे की तो चार्ज फक्त 2 चेंजेस ते 3 चेंजेस पुरता असतो. 3 चेंजेस नंतर ते स्टार्टेड चार्जिंग यू की तुम्ही एक अल्बम दिलाय, लेट्स से SRK लॅब जिथं मी प्रिंटिंगला देतो. तुम्ही SRK कडे जर डिझाईनला दिलं, ते एक तुम्हाला अल्बम डिझाईन करून देतात, ते तुम्ही क्लायंटला सेंड करता. क्लायंट तुम्हाला काहीतरी चेंजेस करून सांगतं, तुम्ही परत SRKला सांगता, परत तसंच होतं, परत चेंजेस येतात, परत जातं. हे 2-3दा झालं की पुढच्यापासून लॅबवाले तुम्हाला चार्ज करायला लागतात. आणि जे तुमचं बिल काय 3-4 हजाराचं आहे ते तुमचं आता 6-7 हजार व्हायला लागतं. इनस्टेड तुम्ही जर हे सॉफ्टवेअर घेतलं तर तुमच्याकडे अख्खं तुमचा कंट्रोल त्याच्यावर येतो, कारण तुम्हीच स्वतः डिझाईन करताय. खूप इझी आहे. म्हणजे मी आत्ता दाखवेनच असं नाही, पण मे बी एक छोटासा डेमो, इट्स व्हेरी इझी लेआउटिंग करणं. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला एखादा फोटो हवाय, जसा तुम्हाला हवाय तसा तुम्हाला डिझाईन करता येतो, हव्या त्या साईजला डिझाईन करता येतो. दुसरी गोष्ट की तुम्ही पूर्णपणे तुम्हाला जसं मी म्हटलं की तुम्हाला कंट्रोल असतो, किती चेंजेस तुम्ही ते करून देऊ शकता. आणि तुमच्या इनहाऊस असल्यामुळे 2 दिवस लागले तरी तुम्ही तो चेंज करून देऊ शकता. आणि क्लायंटला हवा तसा. तुम्ही मिडलमॅन बनत नाही. बाकीच्या वेळेला तुम्ही मिडलमॅन असता की क्लायंटकडनं इन्फॉर्मेशन घेता, तुम्ही SRK कडे किंवा कुठल्याही लॅबकडे तुम्ही ट्रान्सफर करता आणि परत ते तुम्ही फक्त मिडलमॅनचं काम करताय. तुम्हाला कळत नसतं इथे तो काय एडिट करतोय, कशावर एडिट करतोय. सो हे आहे. तर वाय लाईटरूम. सो ऑब्व्हियसली लाईटरूम इज अ लाईट वेट सॉफ्टवेअर. सो खूप जणांकडे सिस्टम्स अशा आहेत की ज्याच्यावर फोटोशॉप नीट रन होत नाही. खूपसं ग्राफिक कार्ड नसतं, रॅम नसते, हार्ड ड्राईव्ह चांगली नसते, ग्राफिक ओव्हरऑल तो जुना असतो. पण लाईटरूम हे कुठेही वर्क होऊ शकतं. लिटरली माझ्याकडे लाईटरूमचं 5 का 4 व्हर्जन आहे जे 98च्या विंडोजच्या याला चालतंय. म्हणजे इतकं 98 सालच्या विंडोजच्या मशीनला चालतंय. म्हणजे विंडोज 98 असं नाही म्हणत, 1998च्या विंडोजच्या मशीनला चालतंय. सो इट इज दॅट लाईट वेट. आणि आत्ताची कुठलीही सिस्टीम लाईटरूम हे अगदीच अडॉप्ट करू शकते. फोटोशॉप मे बी अडॉप्ट करेलच असं नाही, पण लाईटरूम एरवीच अडॉप्ट करेल. सो लाईटरूम ही अशी गोष्ट की ते कुठेही वर्कआउट होऊ शकतं, कुठल्याही मशीनवरती वर्कआउट होऊ शकतं. तुम्हाला हेवी प्रोसेसरची गरज नाहीये. इझी टू यूज ऑब्व्हियसली, कारण फोटोशॉपला तुम्हाला नुसता ब्राईटनेस चेंज करायला तुम्हाला 4 टूल्स आहेत. ह्याच्यात तुम्हाला एकच पॅनलवरती तुम्हाला ब्राईटनेसचं दिसतं. एक्सपोजर कंट्रोल जो आहे तुम्हाला एकाच ह्याच्यावरनं दिसतो. रिलायबल ऑब्व्हियसली इट इज ॲडोबीचं सॉफ्टवेअर आहे. फोटोशॉपचंच बेबी सॉफ्टवेअर, बेबी व्हर्जन म्हणता येईल. सो इट इज गुड, इट इज रिलायबल सॉफ्टवेअर. सो उगाच पायरेसी किंवा डेटा स्टोरेल किंवा असं काहीही नाहीये. फास्ट ऑब्व्हियसली बिंग इट्स अ लाईट वेट सॉफ्टवेअर, इट्स अ फास्ट सॉफ्टवेअर आणि मल्टिपल एक्सपोर्ट ऑप्शन. सो
आय थिंक सो फर्ग्युसनमध्ये जी लोक आहेत त्यांना हे माहिती आहे की राम सरांनी पण डेमोत बोललंय, मी पण हे बोललेलो आहे की तुम्हाला रिसायझिंग करायचं असेल बऱ्याच फोटोंचं किंवा वॉटरमार्क टाकायचं आहे किंवा वेगळ्या फॉर्मॅट्सला की जेपेक्सला पण करायचे आहेत, तुम्हाला टिफला पण एक्सपोर्ट करायचे आहेत, हे एकाच ह्याच्यात पॉसिबल आहे सगळं. तुम्हाला 4-4 वेळा तेच गोष्ट डबल क्लिक करा, डबल प्रोसेसिंग करा, ह्याची गरज नाहीये. सो इट इज व्हेरी इझी. तुम्ही क्लायंटला कसं द्यायचं, लेट्स से तुम्हाला क्लायंटला हाय रेझोल्युशन इमेजेस नाही द्यायच्या आहेत सुरुवातीला. मी असं म्हणणार नाही की हाय रेझोल्युशन लो रेज द्या, पण आयडियली मी म्हणेन हाय रेजेस देणं एक्सपेक्टेड बिकॉज ऑफ दे आर पेइंग यू सो मच अमाऊंट ऑफ मनी, सो यू शुड गिव्ह हाय रेझोल्युशन इमेजेस. पण लेट्स से द्यायच्या नाही आहेत हाय रेझोल्युशन इमेजेस, किंवा लेट्स से तो म्हणला की मला सगळे फोटोज जे आहेत ते मला जेपॅक करून हवेत, तर ऑब्व्हियसली तुम्ही जर 1000-2000 काढले तर मी फुल रेजवरती दिले तर किती 8-9 जीबीच्याहून डेटा जास्ती होईल. सो बेटर की तुम्ही लो रेज देऊ शकता, ज्याच्याने डेटा पण सेव्ह होईल, डेटाची साईज पण कमी होईल आणि व्ह्युएबल फॉर्मॅटला राहील. हे तुम्हाला इझी आहे करणं. तुमच्याकडे एक हाय रेझोल्युशन ठेवू शकता, क्लायंटला येताना लो रेझोल्युशन देऊ शकता. हे खूप इझी जातं करणं. उगाच प्रत्येक फाईल एक एक घेऊन रॉ टू जेपेग एक्सपोर्ट करा किंवा जेपेग असेल तर त्याच्या एक कमी सायझिंग करत राहा, हे खूप इझी जाईल तुम्हाला. आणि ह्याच्यात मी तो मेन्शन केलं नाहीये, ह्याची गोष्ट याचा एक पॉईंट म्हणजे कॅटलॉगिंग करणं. सो कॅटलॉग ही अशी गोष्ट आहे की तुम्ही जसे घरातले वेगवेगळे डबे असतात आपल्या किचनमध्ये, की तिखटाचा डबा असतो, मिठाचा डबा असतो, तसंच तुम्ही कॅटलॉगिंग वेगवेगळी करणं, की तुम्ही एखादा शूट दुसऱ्यात मिक्स न करता तुम्ही सेपरेट ठेवणं. याचा ऍडव्हान्टेज पण होऊ शकतो. एखादी फाईल करप्ट झाली तरी तुमचा एक शूट जरी करप्ट झालं तरी दुसरा शूट तुमचा इंटॅक्ट आहे. तुम्ही 10 शूट्स करताय, 10 कॅटलॉग्स करा. एक जरी फाईल एका शूटची करप्ट झाली तरी तुमचे 9 तर आहेत. इन्स्टेड तुमचं जर एकाच गोष्टीत तुम्ही बल करत बसलात तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो कॅटलॉग ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे लाईटरूम मधली, जी खूप युजफुल आहे. ओके, वाय सॉफ्टवेअर फॉर अल्बम डिझायनिंग, की युजली सॉफ्टवेअर्समध्येच होतात. लोक पूर्वी करिश्मा नावाचं सॉफ्टवेअर वापरायचे, आता फोटोशॉप यूज करतात. अजून मला माहित नाही कुठली सॉफ्टवेअर्स आहेत, पण मेन गोष्ट म्हणजे फुल कंट्रोल असतं तुमचं, की तुम्ही स्वतः डिझाईन करताय. क्लायंटला काय हवंय, क्लायंटला काय आवडतंय ह्याच्याप्रमाणे ते डिझाईन होतं. सेल्फ एक्सप्लोरेशन ऑब्व्हियसली, की तुम्हाला डिझाईनबद्दल एक्सप्लोर करता येतं, की नवीन काय करता येईल, कशी लेआउटिंग करता येईल, हे एक सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. फास्ट प्रोसेसिंग अँड फास्ट डिलिव्हरी, बोललो तसं की SRK किंवा अशा लॅब्स खूप ऑलरेडी एकाचेच नाही तर असंख्य लोकांचे अल्बम्स हँडल करत असतात, की तुम्ही अल्बम दिल्यावरती तो आठवड्याभराने अल्बम येतो, मग त्याच्या पुढे ते क्लायंटला जातं. इन्स्टेड तुमच्याकडे काही काम नाहीये, तुम्ही स्वतः अल्बम डिझाईन करा. हार्डली एखादा अल्बम तुम्हाला उशिरात म्हणजे काय म्हणू, जास्तीत जास्त टाइम 4 तासाचा लागू शकतो. 4 तासात तुमचा अल्बम डिझाईन होईल. एकदा जस्ट रिव्ह्यू करा, 5व्या ते 6व्या तासाला तुम्ही अल्बम तो डिझाईन त्याची जी फाईल तयार होईल, एक PDF फाईल तयार होईल, प्रूफिंगसाठी ती तुम्हाला पाठवू शकता. सो खालचा शेवटचा पॉईंट आहे तो अल्बम प्रूफिंग. सो अल्बम प्रूफिंग म्हणजे मेन हेच की तुम्ही जो SRK कडनं घेऊन क्लायंटला पाठवता एकदा चेक करायला की सगळं लेआउटिंग ओके वाटतंय ना, हीच गोष्ट आहे की ह्याला प्रूफिंग म्हणतो आपण. हे जर तुमच्या इनहाऊसच घडलं प्रूफिंग, की तुम्हीच तयार करताय डिझाईन आणि क्लायंटला शेअर करताय, ऑब्व्हियसली तो मधला जो एक टाइम आहे अख्खा, की तुमच्या क्लायंटकडनं येणं, परत तिथून लॅबला जाणं, परत उलटं येणं, हा पूर्ण स्किप होईल. आणि तुम्हीच ते डिझाईन करत असल्यामुळे जे काही क्लायंट चेंजेस असेल तुम्ही फोनवरतीच तो चेंजेस करू शकता. आणि ते चेंजेस केल्या तुम्ही जर क्लायंट ओके बोलला, तुम्ही एक फाईल पाठवा, त्याचा मेलवर अप्रुव्हल घ्या, डन, यू आर रेडी टू प्रिंट. तुम्ही प्रिंटला टाकू शकता. प्रिंट झाल्यावर तुमचे पेमेंट्स पण लवकर येणार आहेत. सो युजली खूप जणांचं असतं की अरे नाही अल्बम्स यायचे, पेमेंट्स अडकलेत, 6-6 महिने पेमेंट्स अडकलेली असतात. कारणच आहे की आपण दुसऱ्यावर रिलाय राहतो आणि SRK त्यांचे पैसे घेत असतात. सो इथे काहीच प्रॉब्लेम नाही. इथे तुम्ही बिंदास राहा. तुम्ही 4 दिवसात सगळं डन होऊन तुमच्याकडे 5व्या दिवशी पैसे आलेले असतात. सो हा एक खूप तुम्हाला सॉफ्टवेअर वाईज उपयोग होऊ शकतो. हे पिक्सेलो महाग सॉफ्टवेअर आहे, पण तुम्ही 3-4 जणांच्या लायसन्समध्ये घेतलं तर स्वस्त पडू शकतं. पण ह्याच्यासारखीच अजून खूप आय थिंक सो सॉफ्टवेअर्स असावी. हेच बेस्ट आहे किंवा हेच सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे असं नाहीये. अजून सारी सॉफ्टवेअर्स आहेत, यू कॅन गुगल इट, सर्च करा, नक्की मिळतील. जे तुम्हाला सूट होईल घ्या, नाहीतर ह्याचं तुम्हाला लायसन्स व्हर्जन्स तुम्हाला यांच्या साईटवरती मिळू शकतात.
ओके, डिलिव्हरिंग डेटा टू द क्लायंट. सो ऑब्विसली बऱ्याच जणांचं असं असतं की खूप सारे क्लायंट्स हे बाहेरच्या देशातले असतात, बाहेरच्या राज्यातले असतात आणि त्यांचं असतं की डेटा पटकन हवाय, डेटा पटकन हवाय. आणि वेडिंग सीझनचे नोव्हेंबरला स्टार्ट करतो आणि डिसेंबरमध्ये आपले रेडी असतं काम बऱ्याचदा डिलिव्हर करायला. पण शूट्स इतके असतात की तुम्ही पर्सनली जाऊन भेटून देऊ शकत नाही. सो डीव्हीडी आणि पेनड्राईव्ह अशी गोष्ट की तुम्हाला फिजिकली जाऊनच द्यावी लागते किंवा त्यांना तुमच्याकडे यावं लागतं. आणि ऑब्व्हियसली आजकाल ऑफिसच्या वेळा बघता किंवा ह्या गोष्टी कन्सिडर करता शक्यच नाहीये तुम्हाला ह्या डीव्हीडीज आणि पेनड्राईव्हचा यूज करणं. दुसरी गोष्ट, डीव्हीडी आजकाल चालत नाही. डीव्हीडी बऱ्याच लोकांच्या लॅपटॉप्सला किंवा मशीन्सला डीव्हीडी प्लेअरच नाहीये. सो तुम्ही डीव्हीडी यूजून उपयोग नाही, तो म्हणेल मला पेनड्राईव्ह मध्ये दे. पेनड्राईव्हचा प्रॉब्लेम असा आहे, परत तुम्ही सिस्टीम कुठली वापरताय, परत तो क्रॅश होतो, करप्ट होतात, परत टीव्हीवरती चालत नाहीत, मग लॅपटॉपवरच चालतायत, मग हे होतं ते होतं, स्लो असतात, फास्ट असतात, खूप प्रॉब्लेम्स आहेत. सो बेस्ट वे, तुम्ही गुगल ड्राईव्हची स्पेस विकत घ्या किंवा ड्रॉपबॉक्स किंवा वन ड्राईव्हची स्पेस विकत घ्या आणि ती खूप चीप आहे. एखादा पेनड्राईव्ह तुम्हाला 300 रुपयाला पडतो, 16 जीबीचा तुम्ही एका क्लायंटवरती खर्च करता, तो क्लायंटकडेच राहतो आयुष्यभर. त्यापेक्षा तुम्ही हार्डली, मी यूज करतो 200 GB स्पेस गुगल ड्राईव्हला, ती 200 रुपयाला स्पेस आहे महिना, 210 रुपये स्पेस आहे. सो तुम्ही 210 रुपये पर मंथ तुम्ही स्पेंड केले त्याच्यावरती तर काहीच फरक नाही पडत. कारण अल्टिमेटली तुम्ही 200 GB किती क्लायंटचा डेटा स्टोअर करू शकताय आणि कितीही वेळा स्टोअर करू शकता. कारण तुम्ही यूज करा काढा, काही प्रॉब्लेम नाही. आणि क्लायंट म्हणला नाही मी डाउनलोड केलेत हरकत नाही, तुम्ही काढा, दुसऱ्या क्लायंटचा डेटा अपलोड करा. तो म्हणला नाही मला अरे परत हवेत फोटो, परत तुम्ही अपलोड करू शकता. दरवेळेला तुम्हाला पेनड्राईव्ह आणा, द्या, घ्या, विकत घ्या, परत कॉपी करा, ही भानगडच नाहीये. एकदम इझिली तुम्ही लोकांपर्यंत देऊ शकता. आणि पूर्वी हे शक्य नव्हतं कारण लोकांकडे डेटा ऍक्सेस नव्हता एवढा. पण आजकाल ऑलमोस्ट सगळ्या लोकांकडे जिओ किंवा वोडाफोन आणि याची कारण ज्याला अनलिमिटेड डेटा आहे, जी लोक यूज करू शकतात. सगळ्यांकडे ब्रॉडबँड कनेक्शन ऑलमोस्ट सगळ्यांकडे आहेत, याच्यावरती लोक ऍक्सेस करू शकतात. सो असं नाहीये की नेट ऍक्सेस नाहीये किंवा या गोष्टींचे प्रॉब्लेम्स आहेत. सो गुगल ड्राईव्ह किंवा या क्लाउड सर्व्हिसेस सारखा बेस्ट फंडा अजूनही आत्ता तरी कुठेही नाहीये. आणि दुसरी गोष्ट, एकदा ते गुगल ड्राईव्हवरती गेल्यावर तुम्हाला काळजी नाही, कारण ते जोर तुम्ही डिलीट करत नाहीत तोवर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे त्या फोल्डरसाठी. कारण दॅट इज मॅनेज बाय गुगल ऑर दिस सर्व्हिस प्रोव्हायडर्स. ते डेटा बरोबर मॅनेज करतील, तुमचा सेफ असेल तिथे. ओके, सो ह्या पुढे एक मेन आहे म्हणजे तुम्ही वेडिंग करताना जो मॅनेज करता, जेव्हा तुम्ही आपण म्हणतो मॅनेज, हे सगळ्या झाल्या गोष्टी आपण काय मॅनेज, कशा गोष्टी आपण कॅमेरे कसे डिझाईन करू किंवा कॅमेऱ्यांचं किट कसं असेल किंवा डेटा मॅनेज कसे केले जातील किंवा अल्बम कुठले सॉफ्टवेअर्स कुठले असतील किंवा एडिटिंगसाठी असेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही काय करा काय करू नका, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सो इथे पहिलाच पॉईंट आहे मीटिंग क्लायंट बिफोर टेकिंग असाइनमेंट्स. सो मीटिंग क्लायंट बिफोर टेकिंग एनी असाइनमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण तुम्ही क्लायंट कोण आहे, त्या क्लायंटला काय, तुम्हाला त्यांनी काय हायर केलंय हे तुम्हाला कळत नाही तर तुम्ही ती असाइनमेंट, कारण बऱ्याचदा असं होतं की क्लायंट बघतात, सर्च करतात, रेट्स विचारतात आणि तुम्हाला स्वस्त म्हणून तुम्हाला हायर केलं जातं. त्यामुळे तुम्ही स्वस्त म्हणून तो तुम्हाला फार प्रेशराईज करून गोष्टी तुमच्याकडनं काढून पण घेतात ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये. सो पहिली गोष्ट की क्लायंट कोण आहे, काय आहे, त्याची बॅकग्राऊंड काय आहे, तो त्याचं वेडिंग काय आहे, कुठं आहे, कुठल्या स्टाईलचं आहे, किती चेंजेस आहेत, किती फंक्शन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्याचा अर्थ तुम्हाला कोटेशन काय द्यायचं आहे, टीम कुठली बिल्ड करायची, इक्विपमेंट्स काय बिल्ड करायचे. जर तुमचं असेल लेट्स से तुमचं आउट स्टेशन आहे तर तुम्हाला आउट स्टेशनची त्याची गोष्टी काय आहेत, राहायची सोय, जाण्याची सोय, यायची सोय, हे सगळ्याचा तुम्हाला विचार करून तुम्हाला प्राइसिंग देता येतं. बऱ्याचदा असं घडतं की लोक असाइनमेंटचा रेट सांगून टाकतात, बाहेर आहे तरी हरकत नाही, आणि ते असते साधारण कुठेतरी नागपूरला. म्हणजे पुणे नागपूर खर्च स्वतःलाच करावा लागतो, जो युजली क्लायंटनी करणं एक्सपेक्टेड असतं, आणि देन यू गो इन टू लॉस. सो काहीच प्रॉब्लेम, म्हणजे काहीच अर्थ राहत नाही. नंतर फॉलो डेट्स अँड टाईम. हा एक खूप पूर्वी पण ट्रेंड होता आणि आत्ता पण खूप लोक अजूनही ट्रेंड करतायत. तो म्हणजे की लोक एकाच दिवशी 2-2, 3-3 असाइनमेंट्स घेतात आणि मग कोणाला तरी मग छोटा आहे, मग तू तिकडे जा, मग तू तिकडे जा, असं करतात. की वेडिंग आलं आणि एंगेजमेंट आले, मग वेडिंगला मेन फोटोग्राफर जातो आणि एंगेजमेंटला कोणतरी जातो. इमर्जन्सीच्या वेळेला मी हे बोलत नाहीये, पण
नॉर्मल वेडिंगच्या बाबतीत सुद्धा खूप जण हे करतात की छोटं वेडिंग येतं असिस्टंटला पाठवतील. मला असं म्हणेन की जेव्हा एखादा माणूस तुम्हाला स्वतःच्या वेडिंगसाठी बुक करतोय तो एक रिस्पेक्ट ठेवून तुम्ही त्या वेडिंगला तुम्ही स्वतः तिथे असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्यांनी तुमचं क्लॅम्प बघितलेलं असतं, तुमच्या असिस्टंटला बघितलेलं नसतं की तो असिस्टंट काय पद्धतीचं काम देतोय. सो तुम्ही तुमचं काम बघून त्यांनी तुम्हाला पैसे दिले, तुम्हाला तुमचं काम बघून त्यांनी हायर केलंय तुम्हाला. सो इट्स युअर ड्युटी टू गो देअर अँड शूट द फंक्शन. इमर्जन्सीज आय कॅन अंडरस्टँड, काहीतरी प्रॉब्लेम आलाय म्हणून तुम्ही शूट सोडावा लागलाय, पण एकाच दिवशी जस्ट बिकॉज यू आर अर्निंग सो मच ऑफ मनी तुम्ही एकाच दिवशी 2 शूट्स घेणं, एकाच टाइमला शूट्स घेणं हे चुकीचं आहे. फॉलो द टाइम हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण जरी क्लायंट म्हणला 6 वाजता आहे आणि तो क्लायंट 7 वाजता आला तर तुम्ही 6लाच पोचा. 1 तास तुम्ही काहीही करा, तिथे प्रत्येक हॉलच्या आजूबाजूला चहाचे टपरे असतात, चहा पीत बसा किंवा काही बसा, तुम्ही गेम खेळा, चॅट करा, काही करा, पण तुम्ही त्या दिलेल्या टाइमला तुम्ही तिथे असणं एक्सपेक्टेड आहे. ह्याचा दुसरा फायदा एक होतो की जे युजली लेट नाईट शूट्स होतात, रिसेप्शन्स असतात किंवा काय, जी 10ला संपतील असं म्हणतात आणि 12पर्यंत चालतात, तिथे तुम्ही ती गोष्ट बोलू शकता की नाही मी जर लवकर इथे आलेलो आहे तर मी लवकरच बाहेर पडणार. जर तुम्ही 6च्या टाइमला 7ला आलात तर तुम्हाला तो 12चा 1 वाजवू शकतो. पण जर असं झालं की तुम्ही 6लाच आलाय 7च्या शूटला आणि 10चा तुम्ही 11 केलं, तुम्ही 11ला सांगू शकता त्या क्लायंटला की नाही दिस इज माय टाइम आय एम गोईंग. आणि क्लायंट पण तुम्हाला काही बोलणार नाही कारण तो त्याच्याकडनं लेट झालेला आहे, तुमच्याकडनं नाही. सो जर तुम्ही टाइम फॉलो केला तर तुम्हाला काहीही यातले प्रॉब्लेम्स येत नाहीत. नंतर गिव्ह फॉल्स कमिटमेंट्स. प्लीज कुठलेही फॉल्स कमिटमेंट्स देऊ नका की आम्ही 10 फोटोग्राफर्स आणू. पूर्वी एक ट्रेंड होता की लोक फोटोची कमिटमेंट करायचे, आम्ही 5,000 फोटोज देऊ, आम्ही 10,000 फोटोज देऊ. आणि काही बाबतीत अशी सिच्युएशन झाली की मी एका माझ्या मित्रासाठी शूट करायला गेलो होतो. दिस इज अराउंड इन 2013 की त्यांनी काहीतरी 4,000 5,000 काहीतरी फोटो सांगितले होते आणि ऑब्व्हियसली गेस्ट तेवढे नव्हते, हार्डली 500 लोक होते. ते 500 गुणिले 5,000 हा रेशो खूप ऑड आहे. म्हणजे प्रत्येक माणसाचे निदान 10 तरी फोटो आले पाहिजेत तर तो रेशो तेवढा गाठला जाईल. तर त्यांनी कमिटमेंट ही केली होती म्हणून तो मला काय केलं, त्यांनी ग्रुप फोटोग्राफरच्या शेजारी उभं केलं आणि ग्रुपमध्ये 10 लोक आहेत तर प्रत्येकाचा एकेकाचा फोटो काढायला लावला. सो 10 पीपल, सो 10 इमेजेस प्लस 1 ग्रुप, सो एकाच ग्रुपचे टोटल 11 इमेजेस झाल्या. आणि स्टील त्यांनी जे कमिटमेंट केलं होतं 5,000चं ते होऊ नाही शकलं. समथिंग 4,700 काहीतरी फोटो झाले होते, आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट काउंट. आणि त्याचं पेमेंट अडलं होतं आणि हे मला माहिती असणार कारण आमचं पेमेंट अडलं होतं. सो त्याचं पेमेंट अडलं म्हणून आमचं पेमेंट अडलं. सो हे मला कळलं की 5,000 ही अमाऊंट किंवा हे फोटो काउंट ही किती ऑड काउंट आहे हा की तुम्ही क्लायंटला असं सांगणं. सो प्लीज हे फॉल्स कमिटमेंट्स देऊ नका की आम्ही तुम्हाला ह्या करू गोष्टी. जर तुम्हाला होत असेल तरच ती गोष्ट कमिट करा. उगाच कुठेतरी ऐकले किंवा जमेल आणि ऐन वेळेला जमलं नाही तर प्रॉब्लेम्स होतात. सो प्लीज फॉल्स कमिटमेंट देऊ नका अंटिल अँड अनलेस यू आर व्हेरी शुअर अबाउट दॅट. ऑलवेज सेइंग येस टू द क्लायंट. की एखादा म्हणतो की हा तुम्ही सकाळी 7 वाजता या किंवा 5 वाजता या आणि हो म्हणतो आपण, काय पॉईंट आहे. जर 5 वाजता तुम्हाला माहिती आहे लेट्स से तुम्ही असं म्हणू आपण विंटरमध्ये शूट आहे, 5 वाजता कुठंच लाईट नसतो की 5 वाजता एखाद्या क्लायंटने बोलवलं 5 वाजता या आउटडोअरमध्ये शूट करायचंय, होऊच नाही शकत, अंधार आहे तिथे तुम्ही शूट नाही करू शकत. सो सेइंग येस टू एव्हरी सिंगल थिंग की क्लायंट म्हणतोय म्हणून करणं. तर ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे जे फोटोग्राफीचं नॉलेज आहे त्यांनी तुम्ही त्यांना सांगा की का नाही करायचं किंवा का नाही होऊ शकत ही गोष्ट. कारण असं होतं की तुम्ही 5 वाजता आता ते काहीतरी फंक्शन किंवा काहीतरी शूट करायला सांगतात आणि अल्टिमेटली फोटो घाण येतात आणि मग क्लायंट म्हणतो की नाही तुम्ही फोटोज घाण काढले. पण जर तुम्ही त्याला सांगितलं की फोटो असे येत आहेत, प्रॉब्लेम आहेत, ऑटोमॅटिकली त्याला एकदा त्या क्लायंटला पण कळेल की हा की ठीक आहे ही गोष्ट घडतीये अशी किंवा प्रॉब्लेम काय आहे. सो माझ्या बाबतीत असं आहे की जम्मूला आम्ही एक शूट करत होतो जिथे 2 वेडिंग्स होते, एक मुलीच्या साईडचं होतं आणि एक मुलाच्या साईडचं वेडिंग होतं. मुलीच्या साईडच्या वेडिंगच्या व्यवस्थित लाइटिंग होतं, मस्त फोटो आले. नेक्स्ट इव्हनिंग मुलाच्या साईडचं वेडिंग होतं, त्यांनी अख्ख्या लॉनवरती 2 हॅलोजन लावले होते आणि काहीही फोटो येत नव्हते. जम्मू इन अ विंटर, सो ऑलरेडी तुमचा डेन्स फॉग यायला सुरुवात झालेली असते. सो प्रॉब्लेम तिथला हा होता की फोटोज येत नव्हते.
सो आम्ही क्लायंटला डायरेक्ट सांगितलं की असे असे फोटोंचा प्रॉब्लेम आहे, लाईट नाहीये आणि आता कुठल्याही दुसऱ्या लाईटची व्यवस्था होत असेल तर आणा, नसेल होत तर नाहीये, हे आम्ही याच्या पुढे शूट नाही करू शकत किंवा केलं तर असे फोटो येतील. फ्रँकली त्या क्लायंटने सरळ सांगितलं जेवढं शूट होतं तेवढं शूट करा, बाकीचं शूट नाही केलं तरी चालेल. आय नो की प्रत्येक क्लायंट असा असतोच असं नाही, पण ऍटलिस्ट आपण त्याला आयडिया दिलेली आहे की काय प्रॉब्लेम येत आहेत. सो हा खूप एक मॅनेजमेंट मधला भाग आहे की तुम्ही क्लायंटशी जर तुम्ही डिस्कस नाही केलं, तुमच्यातच ठेवलं प्रॉब्लेम आहे, जेव्हा तुम्ही डिलिव्हरी करता कामाची तेव्हा हे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्याचा इफेक्ट डायरेक्ट तुमच्या पेमेंट्सवरती होतो. आणि अल्टिमेटली पेमेंट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, बिकॉज वी ऑल वर्क फॉर दॅट. सो प्लीज सेइंग येस टू द क्लायंट, डोंट डू दॅट. आणि गोइंग फॉर अ शूट इन अ कॅज्युअल ड्रेस, प्लीज जीन्सला फाटले, जीन्सवरती डाग आहेत, घरच्या टी शर्ट वरती गेले, काहीतरी विचित्र लेबल्स लावलेल्या टी शर्ट्सवरती तुम्ही तिथे गेलाय, की प्लीज हे करू नका. फंक्शन आहे, फंक्शनमध्ये बाकी सगळी लोक ड्रेस चांगला घालून येतात, प्लीज तुम्ही चांगला ड्रेस घालून जा. तिथे तुम्ही फोटोग्राफर आहात हे कळलं पाहिजे, पण असं नको की तुम्ही फोटोग्राफरच अगदी कळतं की हा घाणेरडा ड्रेस घातलेलाच फोटोग्राफर आहे, प्लीज हे ठेवू नका. काही जण मी बघतो की लिटरली स्लीपर्स मध्ये येतात, 5 स्टार हॉटेलमध्ये शूट अँड स्लीपर्सवरती व्हिडिओग्राफर आपला उभा आहे, की किती आणि पॅरेगॉनची, ती पण अशी जरा भारीतली पण नाही, पॅरेगॉनची साधी स्लीपर, की ते दिसायला पण किती ऑड आहे. दिस इज नॉट इवन अ गुड फॉर द क्लायंट हु आर हायरिंग यू. ते छान आपलं मस्त पेमेंट्स आणि याच्या सूटमध्ये असताना फोटोग्राफर हायर केलेला चपलांमध्ये, की असं नाही की तुम्ही जर तुम्ही सँडल्स घालणार असाल तर चांगले तरी सँडल्स घाला, रंगीबेरंगी नको. ड्रेस घालणार असेल तर मी शक्यतो म्हणेन की जो काही तुमचं ड्रेस आहे, की तुमचा जो काही रिसेप्शन असेल तर निदान सूट किंवा वेस्ट कोट घाला, किंवा ऍटलिस्ट जीन्स आणि शर्ट घाला, किंवा तुम्ही जर ट्रॅडिशनल आहे तर झब्बा कुर्ता घाला. ऑटोमॅटिकली यू बिकम अ पार्ट ऑफ अ वेडिंग. तुम्हाला कोणी वेगळं ट्रीट करत नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला ऍक्सेस सगळीकडे मिळतो, की प्रत्येक जण तुम्ही एक वेडिंग मधलाच भाग असल्यासारखं समजलं जातं. सो तुम्हाला फोटोज पण खूप छान मिळतात आणि इट्स अ गुड टू बी अ पार्ट ऑफ एव्हरी वेडिंग. इट्स व्हेरी नाईस पार्ट ऑफ टू बी अ पार्ट ऑफ एव्हरी सिंगल वेडिंग वॉट यू शूट. सो प्लीज तुम्ही स्वतः असाइनमेंट घेत असाल किंवा तुम्ही दुसऱ्यांसाठी असाइनमेंट शूट करत असाल, ते काही का घालो, ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या साईडला तुम्ही नीट ड्रेस घालून जा, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सो आणि द लास्ट थिंग इज ट्रू लव्ह स्टोरीज नेव्हर हॅव एंडिंग्स. की ही अशी गोष्ट आहे की वेडिंग ही कधी संपत नाही, तुमचं ते तो फ्लो चालूच असतो. कारण तुम्ही आज जे शूट कराल, लेट्स से आफ्टर 25 years if they open the album or if they see the photos, they should remember what the whole magic was, or काय मजा केली आपण त्या 2 दिवसांमध्ये, हे त्यांना परत जाणवलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की फोटो काढायला उभं केलं रे म्हणून फोटो आता फोटोग्राफर काढतोय. प्लीज हे नको. हे 80s आणि 90s मध्ये होतं ते झालं. नाउ द होल गेम इज चेंज. सो प्लीज क्लायंटला तो एक फील येऊन दे की तुम्ही काहीतरी छान करताय, उगाच काहीतरी येऊन शूट करताय असं नसावं. सो प्लीज जे काय तुम्ही शूट कराल, जे काय तुमच्या असाइनमेंट्स पुढे घ्याल, त्याच्यात ही फार महत्वाची गोष्ट असेल. ओके, सो दिस इज वॉट my take on how to manage your wedding, how to manage the wedding shoots. So